Good morning. Welcome back to Beyond Balance Sheet. Hope you are doing well. लास्ट लेक्चरला आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह बघितलेले होते. यावेळी आपण सोशल ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. सोशल ऑब्जेक्टिव्ह फोकस ऑन द वेलफेअर ऑफ कस्टमर, सोसायटी अँड एम्प्लॉईज. सोशल ऑब्जेक्टिव्ह कोणाशी रिलेटेड आहेत तर सोसायटी, एम्प्लॉईज आणि कस्टमर ह्या तीन गोष्टींशी सोशल ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड. बिझनेस डज नॉट ओनली अर्न्स प्रॉफिट, हा त्याचा एकच मोटिव्ह नसतो, तर टू फुलफिल इट्स रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स दी सोसायटी, हा पण एक त्याचा मोटिव्ह असतो. प्रॉफिट हा एक असतोच, पण प्रॉफिट सोबत ज्या काही सोसायटीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या पण फुलफिल करणं हा एक सोशल ऑब्जेक्टिव्ह, हा एक बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे तर सोशल ऑब्जेक्टिव्ह मध्ये पहिला पॉइंट आहे सप्लायिंग क्वालिटी प्रोडक्ट्स. Quality business should provide products that are safe, ड्युरेबल अँड युजफुल अँड ऑफ गुड क्वालिटी. समजलं? कस्टमर्सला तेव्हा बिझनेस कोणतीही गोष्ट प्रोड्यूस करत असेल, जर आपला बिझनेस हा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असेल तर त्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सेफ प्रोडक्ट्स, ड्युरेबल प्रोडक्ट्स आणि युजफुल, त्यासोबत गुड क्वालिटीचे प्रोडक्ट आपण कस्टमर्सला प्रोव्हाइड केले पाहिजे. त्याने काय होणार आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन होणार आहे, customer satisfaction, and it will help to build the trust. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, अवॉइड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. बिझनेसेस शुड अवॉइड अनइथिकल प्रॅक्टिसेस. अनइथिकल म्हणजे ज्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत अशा प्रॅक्टिसेस, जसं की ब्लॅक मार्केटिंग, मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, अलिटरेशन, होर्डिंग्स अँड रॉंग मेजरमेंट्स, ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमरने अवॉइड केल्या पाहिजे. जर त्याने ह्या गोष्टी अवॉइड केल्या, जे काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहेत अशा गोष्टी त्याने अवॉइड केल्या तर काय होणार आहे, रेप्युटेशन इम्प्रूव्ह होणार आहे आणि रेप्युटेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे लॉंग टर्म सक्सेस भेटणार. आता समजा तुम्ही कोणत्या तरी दुकानात गेलात आणि तिथून तुम्ही साखर विकत घेता, त्या माणसाने तुम्हाला 750 ग्रॅम दिला 1 किलोच्या जागी, तर तुमचं 250 ग्रॅम कमी झालं. ते कळतं, काय काय माणसांना कळतं की हा कमी झालं. मग आता तो माणूस दुसऱ्या माणसाला जाऊन सांगणार मी अशा अशा दुकानात गेलो आणि मला कमी साखर भेटली, तर तुमचं काय झालं, तिथे रेप्युटेशन पडलं. जर तुम्ही असंच त्या व्यक्तीसोबत केलं असाल तर ती पण व्यक्ती तसंच सांगणार. त्याच्यामुळे इट इज बेटर की तुम्ही तुमचे मेजरमेंट्स, जे काही मिस ऍडव्हर्टाइजमेंट आहे, काहीही चुकीचं करत नाहीये. तुम्ही जिथे चुकाल तिथून तुमचे कस्टमर जाणार आहेत, एवढं लक्षात ठेव. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, एम्प्लॉयमेंट जनरेशन. एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे काय, बिझनेस ऑर्गनायझेशन शुड क्रिएट एम्प्लॉयमेंट opportunities for skilled, unskilled and economically weaker and दिव्यांग people. ओके, कळालं? बिझनेस ऑर्गनायझेशन साठी काय केलं पाहिजे तर स्किल्ड, अनस्किल्ड, इकॉनॉमिकली विकर आणि दिव्यांग ह्या माणसांसाठी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या पाहिजे. एम्प्लॉयमेंट वाढली तर काय होणार आहे तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे, त्याच्यासोबत अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती कमी होणार आहे. आता बघा, कोणती जरी कंपनी जरी येणार असेल आणि पर्टिक्युलर एरियामध्ये, तर ते काय ऍडव्हर्टाईज करतात, रोजगार निर्मिती. म्हणजे काय आहे तर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. तिकडच्या लोकल पीपलला तिथे तो बिझनेस आल्यामुळे, ती फॅक्टरी आल्यामुळे, ती कंपनी आल्यामुळे त्यांना तिथे जॉब्स भेटणार आहेत, त्यांना तिथे लाईव्हलीहूड भेटणार आहे. समजलं? त्याच्यानंतर वेलफेअर ऑफ एम्प्लॉई. सोशल हे कशाशी रिलेटेड आहे, कस्टमर, एम्प्लॉई आणि सोसायटी, ह्या तीन गोष्टीचे सोशल ऑब्जेक्टिव्ह निगडीत आहेत. समजलं ना, मगाशी सांगितलेले. मग त्यातलाच एक आहे वेलफेअर ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईज आर व्हॅल्युएबल ऍसेट. जर आपल्याकडे एम्प्लॉईज नसतील, जर आपल्याकडे माणसं कामं करायला माणसं नसतील, तर आपला बिझनेस चालणार आहे का, नाही. ती माणसं टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना फेअर वेजेस, सेफ वर्किंग कंडिशन्स, याच्यानंतर इन्सेंटिव्ह, मेडिकल फॅसिलिटीज अँड प्रॉपर वर्किंग आवर्स, या सगळ्या गोष्टी त्यांना देणं गरजेचं आहे. एम्प्लॉईज वेलफेअर इन्क्रीज मोटिवेशन अँड प्रोडक्टिव्हिटी.
त्यांना काम करण्याची ऊर्जा, परत त्यांच्याकडनं जास्त काम होण्याची, ह्या सगळ्या गोष्टी जसं की वेजेस झालं, प्रॉपर वर्किंग आवर्स झाले, सेफ वर्किंग कंडिशन, इनिशिएटिव्ह, मेडिकल फॅसिलिटीज, या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे त्यांचं काय होणार आहे, तर ते मोटिवेट होणार आहेत आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. Company provides bonus, health insurance, and catering facilities to the employees. Got it? Then next is help to solve the social problems. Industrialization creates problems such as pollution, traffic congestions, and slums. Businesses should reduce this problem by following environmental laws and adopting the eco-friendly practices. Got it? आता कोणतीतरी कंपनी येणार आहे, मध्येच आपल्या इकडे एक प्रकल्प चालू होता जो कॅन्सल झालेला. जर तुम्ही कोकण दोडामार्ग म्हणजे जो काही तळ कोकणाचा भाग आहे त्या याच्यात जर तुम्ही बघितला, तिथे एक रिफायनरी येणार होती आणि त्या रिफायनरीसाठी खूप प्रोटेस्ट झाल्या, खूप गोष्टी झाल्या. का तर तिकडचे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते उकरून काढणार होते. मी आता कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं नाव घेत नाही, बट देयर आर सम पॉलिटिकल पार्टीज दॅट दे आर सपोर्टिंग इट. It may be good because they are giving an employment opportunity. That area will develop, but sometimes it is also adversely affecting the local health issue. So the pollution control, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, ते सगळं कंट्रोल मध्ये राहण्यासाठी बिझनेसेसने त्यांचे मेजर्स घेतले पाहिजे. लास्ट 6 पॉइंट आहे contributing to the welfare of the society. Businesses should actively participate in social welfare by denoting a charitable institution, providing scholarship and supporting communities development activities. Got it? Contributing to the welfare of the society. आता तुम्ही कोणत्या तरी स्कूलमध्ये जर असाल तर तिकडे तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपनीचे तुम्हाला कधी कधी हे असतात, काय असतं, ऑफर असते की तुम्हाला 0 रुपीज मध्ये हा पर्टिक्युलर कोर्स भेटणार आहे, किंवा तुम्हाला कुठेतरी जॉबची संधी असते. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, हे सगळ्या चॅरिटेबल म्हणजे वेलफेअर ऑफ द सोसायटीसाठी काय काय कंपनीज करतात. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CRS, हे इट इज इम्पॉर्टंट टू फॉलो फॉर एव्हरी कंपनी. ते तुम्हाला OCM मध्ये आहे, पुढे आहे, या वर्षी आहे की पुढच्या 2-3 चॅप्टर्स मध्ये आहे ते. ओके, सो ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक बिझनेसला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. जिथे फक्त तो खणून काढू शकत नाही, तर त्याला रिटर्न मध्ये सोसायटीला ते द्यावंच लागतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, इकॉनॉमिक बघितलेले आणि सोशल बघितलेले. आता तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट सांगते ह्याच्यावरती. इकॉनॉमिक आणि सोशल, एक्सप्लेन दी बिझनेस ऑब्जेक्टिव्ह असा एक प्रश्न पडू शकतो तुम्हाला, आणि त्याच्यावरती बिझनेस ऑब्जेक्टिव्ह इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं, जे मिनिंग मध्ये लिहिलेलं आहे ते, आणि तसे जसे मी पॉइंट्स इथे लिहिलेले आहेत त्या वे मध्ये जर तुम्ही एक्सप्लेन केला तर तुम्हाला तो 8 मार्काचा क्वेश्चन असू दे, 10 मार्काचा क्वेश्चन असू दे, पूर्णच्या पूर्ण मार्क भेटणार. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह पण आणि सोशल ऑब्जेक्टिव्ह पण. समजलं? तुम्हाला एक्सप्लेन दी बिझनेस ऑब्जेक्टिव्ह हा प्रश्न पडू शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस. तुम्हाला सांगितलं की मोटिव्ह, बिझनेसमॅनचे 2 मोटिव्ह असतात. पहिलं असतं ते म्हणजे टू अर्न प्रॉफिट, दुसरं काय असतं, वेलफेअर ऑफ द सोसायटी, आणि त्याच्याबरोबर एक येतं कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो आता प्रॉफिट म्हणजे काय आधी सांगा. प्रॉफिट म्हणजे काय म्हणाल तुम्ही? प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, हो की नाही? मॅथ्स मध्ये तुम्हाला ते शिकवलं नाही, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. इथे पण तेच आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, प्रॉफिट इज अ एक्सेस ऑफ रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे काय? इन्कम्स ओव्हर दी टोटल कॉस्ट. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रोड्यूस करायला लागलेली कॉस्ट च्या वरचे जे आपण पैसे कमवलेले आहेत ते. आता प्रॉफिट नेसेसरी कशासाठी आहे? फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड सर्व्हायव्हल ऑफ एव्हरी बिझनेस. कळलं? प्रॉफिट इज इक्वल्स टू रेव्हेन्यू इज एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर टोटल कॉस्ट. त्याच्यानंतर प्रॉफिट इज नेसेसरी फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड सर्व्हायव्हल ऑफ एव्हरी बिझनेस. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे रोल ऑफ प्रॉफिट. आता प्रॉफिट कोणाकोणासाठी कशा प्रकारे
महत्वाचं असतं. हे बघूया. रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट द मनी इन बिझनेस विथ अन एक्सेप्टन्स ऑफ रिसिव्हिंग द फेअर रिटर्न्स. ॲडिक्वेट प्रॉफिट एनेबल्स द बिझनेस टू पे द डिव्हिडंड अँड बिल्ड इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स. गॉट इट? आता समजा कोणत्या तरी माणसाने तुमच्या कंपनीमध्ये पैसे टाकले नाही. एक्स व्यक्तीने तुमच्या कंपनीमध्ये काही पैसे टाकले नाही, 2 लाख टाकले नाही, तर त्याचं काय असणार आहे? की तुम्ही त्याला 2 लाख द्यावे की 1,80,000 द्यावे की 2,40,000 द्यावे? काय त्याचा मोटिव्ह असणार आहे? तुम्ही त्याला 2,40,000 म्हणजे त्याच्या कॅपिटलच्या वरची तुम्ही काहीतरी त्याला अमाऊंट द्यावी. म्हणजे ते काय झालं तर तुम्ही त्याचा डिव्हिडंड झाला. ओके. तो जर डिव्हिडंड दिला तर त्याचा काय होणार आहे? कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, त्या कंपनीबद्दल ट्रस्ट बिल्ड होणार आहे. मग तो काय करू शकतो? आणखीन इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. प्रॉफिट वाढला तर मग आपण काय करू शकतो? आपण मोर मनी स्पेंड करू शकतो. कशावरती? तर रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट. ओके. दिस लीड्स टू बेटर प्रोडक्ट्स, लो प्रोडक्शन कॉस्ट अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. गॉट इट? आता तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंडक्ट केला. तर रिसर्च म्हणजे रिसर्च कोणत्या तरी गोष्टीवरचा कंडक्ट केला तर तुम्हाला काय कळलं की माझा हा प्रोडक्ट इथे प्रॉब्लेमॅटिक आहे, ही इम्प्रुव्हमेंट मी करायला पाहिजे. ती इम्प्रुव्हमेंट जर तुम्ही केला मग तुमची कॉस्ट कदाचित कमी होऊ शकते. ती कॉस्ट कमी झाली आणि मग गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट गेला म्हणजे तुमचं प्रॉफिट वाढलं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढल्यामुळे कस्टमर लॉयल्टी वाढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला उत्तर लिहायचंय. कळालं? सोप्या भाषेत लिहा, बट ते मस्त असलं पाहिजे. म्हणजे एकदा वाचलं की ह्याला काहीतरी कळालंय तसं समोरच्याला कळालं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? ग्रोथ अँड एक्सपान्शन. Business retain a proportion of their profit and reinvest it for its expansion, modernization and diversification, and this increase production and markets the share. Got it? आता तुमचं प्रॉफिट वाढलं तर तुम्ही ते प्रॉफिटचा थोडा भाग तुम्ही रिइन्व्हेस्ट करणार बिझनेसमध्ये. रिइन्व्हेस्ट केल्यामुळे तुम्ही काय करू शकता? आज आपली ब्रांच इथे आहे तर तुम्ही तुमची ब्रांच दुसऱ्या ठिकाणी एक ब्रांच इन्क्रीज करू शकता. मग तुम्हाला अजून तिथून इन्कम येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता. मॉडर्नायझेशन जर काही असेल आणायचं तर ते तुम्ही करू शकता. हे केल्यामुळे तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे. प्रोडक्शन वाढलंय त्याच्यानंतर मग जेव्हा तुमची कंपनी ही लिस्टेड होईल कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये तेव्हा त्यांचे शेअर्स वाढणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहिता आल्या पाहिजेत. आणि कुठे काही समजत नसेल कमेंट्स करा, मी एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर नेक्स्ट इज इन्क्रीज इफिशियन्सी. प्रॉफिट हेल्प्स द बिझनेसेस पे सॅलरी, वेजेस अँड अदर एक्सपेन्सेस ऑन टाइम. It also motivates employees, resulting in better productivity and all over efficiency. आता समजा जर कोणत्याही एम्प्लॉईला 1 तारखेला पगार भेटत असेल तर तो आनंदाने काम करणार आहे ना, कारण की मी केलेल्या कष्टाचा मला मोबदला वेळेवर भेटतो आणि मी केलेल्या कष्टांचा जेवढे मी कष्ट करतोय तेवढेच प्रपोर्शनली मला पगार भेटतो आहे. का काम नको करू मी? मग तो व्यवस्थित काम करणारच. जर तुम्ही त्याला पगार कमी करताय आणि त्याच्याकडनं 8 तास, 10 तास, 12 तास हार्डवर्क करून घेतलं नाही, 8 तासानंतर माणसाची एनर्जी संपल्यानंतर तो करायचं म्हणून काम करणार आहे. त्याचा तिथे कुठेतरी वीक पॉइंट असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे केला जातो. आता प्रॉफिट वाढलं तर आपण माणसांची सॅलरी वाढणार, मग तो आनंदी होणार. त्याच्यानंतर आपले वेजेस जे काय आहेत तेच आपण पे करणार. अदर एक्सपेन्सेस काही झाले मग आपल्या बरोबर जे जोडलेली माणसं, तर समजा तू रॉ मटेरियल कोणाकडून तरी घेतेस आणि त्याचं पेमेंट तू 1 महिन्याच्या आत जर केला तर त्याचा विश्वास बसणार आहे. हा माणूस मला लगेच पेमेंट करणार आहे. ह्या माणसाला जास्त धरून ठेवायला पाहिजे. जास्त महाग प्रोडक्ट्स दिले आणि ह्याला कुठेतरी स्वस्त भेटलं तर तो तिथे जाणार. सो जे काही आपल्याला आपले सप्लायर्स आहेत ना ते आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट्स देणार, मग ते आपल्याला वेळेवर प्रोडक्ट्स देणार, आपल्याला चांगल्या प्राइस वरती प्रोडक्ट्स देणार. सो प्रॉफिट वाढलं की हा एक मेन पॉइंट आहे, इन्क्रीज इफिशियन्सी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? मीन्स ऑफ लाईव्हलीहूड.
Business earns profit as a source of income. Profit enables them to meet their personal needs and maintain the good or standard of living. हा, तर समजा कोणता तरी बिझनेसमॅन आहे आणि तो त्याचं दुसरं इन्कम सोर्स काही असते, बट एक प्रॉफिट हा एक सुद्धा त्याचा इन्कम सोर्सच आहे. त्याच्यामुळे कधी कधी तो कोणता तरी बिझनेसमॅन, आता समजा तुमचे काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे, त्याच्यावर तुम्ही काय करू शकत नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकत नाही, तुम्हाला तुमचे 24 आवर्स त्या फॅक्टरीमध्येच द्यावे लागणार आहे. तर तुमच्या घरासाठी जे इन्कम सोर्स काय, तर ती फॅक्टरी. त्याच्यामुळे इज अन मेन इम्पॉर्टंट सोर्स. बिझनेसमॅनसाठी बिझनेस हा त्याचा एक मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे इन्कमचा. मग त्याच्यातनं त्याचे पर्सनल नीड सॅटिस्फाय होणार आहे. जर प्रॉफिट वाढले तर तो त्याचे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे त्याच्या स्वतःचे सुद्धा तो इन्क्रीज करू शकतो. त्याच्यानंतर 6 पॉइंट्स आहे रिवॉर्ड टू रिस्क. एव्हरी बिझनेस involved risks such as changing customer preferences, competition, and government policies. Profit is considered as a reward for taking risks. ओके, आता प्रत्येक बिझनेसमध्ये आता किती बिझनेसेस येतात आणि किती बिझनेसेस क्लोज होतात हे आपल्याला सांगायची गरजच नाही. सो प्रॉफिट हा एक रिवॉर्ड टू रिस्क आहे. तू खूप रिस्क घेतली, तुला सुरुवातीचे 4 वर्ष लॉस होईल, बट 5व्या-6व्या वर्षी एवढा प्रॉफिट होईल की तुझे जो लॉस झाला आहे तो कव्हर होईल. सो ती जी रिस्क घेतली असतो बिझनेस कंटिन्यू करण्याची, त्याचा रिवॉर्ड म्हणजे काय आहे, तो प्रॉफिट आहे. Survival. Profit is essential for the survival of the business. Without sufficient profit, a business cannot be continue in the competitive market or meet the financial obligations. Exactly. आता तुझ्याकडे एम्प्लॉईज आहेत त्यांचं पेमेंट आहे, तुझ्याकडे सप्लायर्स आहेत त्यांचं पेमेंट आहे, जर तुझा कोणताही गाडा रेंटवर असेल तर त्याचं पेमेंट आहे, तुझे फायनान्शियल जे काही एक्सपेन्सेस आहेत ते सर्व, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे प्रॉफिट हा नेसेसरीज आहे. जर तुझे स्वतःचेच एक्सपेन्सेस जर उठत नसतील तू का बिझनेस करणार आहेस? एक्झॅक्टली ना, समजलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे लेसन नंबर 1 मध्ये. अजून जर काय मला वाटलं की हा तुम्हाला सांगावं लेसन नंबर 1 मधले तर मी नक्कीच सांगेन, बट ह्या गोष्टी लक्षात ठेव. आणि तुम्हाला मगाशी बोलले की 10 मार्काला 8 मार्काला क्वेश्चन्स पडतील, तर हे कोड्स आहेत छोटे छोटे, ते लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बरे पडतील. आणि काही समजलं नसेल, कुठचं काही समजलं असेल तर मला कमेंट्स मध्ये विचारा, मी नक्की सांगेन. 2 पार्ट्स कव्हर केलेले ह्याच्यात, एक तर सोशल ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा रोल ऑफ प्रॉफिट. हे शॉर्ट कोड्स आहेत ते लक्षात ठेवा, त्याच्यावरनं ही सुरुवात होते. कुठे काही अडत असाल बिंदास कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय दे. आणि त्याच्यानंतर इफ पॉसिबल मी लेसन नंबर 1 जो आहे तो 1 शॉट मध्ये अपलोड करायचा ट्राय करीन. नाहीच जर मला पॉसिबल झालं बघीन मी, बट तो 1 शॉट मी अशा प्रकारात करेन की मी तुम्हाला आन्सर्सच एक्सप्लेन करते. जसं मी ह्याचे आन्सर्स एक्सप्लेन केले तसेच मी तुम्हाला त्याचे पण आन्सर्स एक्सप्लेन करेन. आणि नंतर मग आपण लेसन नंबर 2 कडे जाऊया. अकाउंटिंगचे 2 लेसन्स जे आहेत ते मी आधीच तुम्हाला सांगितलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत, ते तुम्ही बघा. त्याच्यात काही डाऊट्स वाटले ते कमेंट करा, रिप्लाय द्यायला मी नेहमी आहे आणि तुमच्यासोबत कायम असणार आहे. त्याच्यानंतर OCMचे 1 लेसन आज कम्प्लीट झाला असं मी डिक्लेअर करते. त्याचे 1 शॉट उद्या परवा 2 दिवसात अपलोड होईल. त्याच्यानंतर मी दुसऱ्या लेसन कडे वळीन आणि होपसो माझं टार्गेट असेल की 15 तारखेच्या आत OCMचे 2 लेसन्स कव्हर करायचे आणि आपण इकॉनॉमिक्स कडे वळूया. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स हा खूप मला सोपा करून तुम्हाला समजवायचा आहे. माझे खूप प्रयत्न राहतील त्याच्यासाठी, त्याच्यामुळे काम चालू आहे त्याच्यावरती, बट किती सोपा करू शकते मी अजून ह्याचा मी विचार करते. सो ते पण येईलच तुमच्या समोर. आणि होपसो तुम्ही ह्या चॅनलशी कनेक्टेड राहाल. आपण खूप सक्सेस करूया दोघंही, कारण की माझी सुरुवात आहे ही सुद्धा ह्या क्षेत्रात. ओके, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एक्झामसाठी रेडी राहाल. ओके, आज थांबूया. काही डाऊट्स असेल तर कमेंट मध्ये करा. Hope so you subscribe to my channel. Thank you. Have a nice day.